राज्याच्या कारागृहात दोन अधिकाऱ्यांनी घोटाळा केला असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। जालिंदर सुपेकर आणि अमिताभ गुप्तांनी घोटाळा केला असल्याचं शेट्टींनी म्हटलंय। कारागृहाचं साहित्य आणि अन्नधान्यामध्ये घोटाळा केल्याचं म्हणण्यात आलेलं आहे। राज्यभरात सध्या एक मोठे पोलीस अधिकारी चर्चेत आहेत। पिंपरी चिंचवडमधील हगवणे कुटुंबाला हे अधिकारी मदत करायचे असा आरोप त्यांच्यावर आहे। हे अधिकारी आहेत राज्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर। या सुपेकरांनी कोट्यवधीचा घोटाळा केल्याची ही माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे। जवळपास एका वर्षात 500 कोटीहून अधिक रुपयाचा घोटाळा झालेला आहे। तत्कालीन पोलीस अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि त्यावेळचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या कार्यकाळातला आहे। आणि हे राज्यातल्या कैद्यांच्या नावावर मड्याच्या टाळूवरचं लोणी खावं त्या पद्धतीनं कोण कोण काय काय खातं ह्याची जरा चौकशी काढा। कारण जालिंदर सुपेकर असतील किंवा अमिताभ गुप्ता असतील, ही हिमनगाचं एक टोक आहे। 7वा भाग अजून पाण्याखाली आहे। त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या वाटण्या आहेत हे स्पष्ट व्हायला पाहिजे।